भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला शिंदेंचा पाठिंबा. सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. मोदी शहांना फोन करून सांगितलंय शिंदेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य. 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्याची संधी दिल्याबद्दल मानले आभार. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शिंदेंनी किंतु परंतु दूर केले. मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बैठकीनंतर लवकरच निर्णय. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये अमित शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा. मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. 2.5 वर्षातील कारकिर्दीबाबत मी समाधानी. स्वतःला मुख्यमंत्री न समजता कॉमन मॅन म्हणून काम केलं. नाराज होऊन रडणारा नाही. एकनाथ शिंदेंकडून जनतेचे आभार. एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतला. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. अमित शहांसोबत महायुतीची बैठक. शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला जाणार. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटणार. सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत आमची चर्चा. खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार स्थापन होईल. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला राहणार. अजित पवारांची माहिती. मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि देवेंद्र फडणवीसच असतील. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा. मुख्यमंत्री कोणी होऊ द्या, देणं घेणं नाही. आरक्षण घेणारच. उपोषणाच्या तयारीला लागलोय. जरांगेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आज मनसेची आत्मचिंतन बैठक. पराभूत उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार. अजमेर दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा. हिंदू पक्षकारांची याचिका न्यायालयानं स्वीकारली. दर्गा कमिटीसह सर्व पक्षकारांना नोटीस. 5 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी.